नमस्कार, मी सुरेश आगिरे. बॉलिवूड ॲक्टर राजकुमार यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे जे आजच्या माझ्या विषयाशी संबंधित आहे. जानी मैं उस पाप का बेटा हूँ जो कभी हारा नहीं, मौत से डरा नहीं. तर हे वाक्य राजकुमार आणि राजकुमारांचे असे अनेक फेमस वाक्य आहेत. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोक पण असे काहीतरी डायलॉग्स बोलत असतात, पण आपण त्याची दखल घेत नाहीये. माझे वडील असंच एक वाक्य बोलायचे, ते म्हणजे मी खरं बोलतो आणि खरं बोललं तर सख्या आईला राग येतो, तर येईना सख्या आईला राग, पण मी खरं बोलतो. आणि दुसरं की खरं बोलताना मी मोठा समोरचा बाजीराव असला तरी त्याची पर्वा करत नाही. आता लहानपणी मी हे वाक्य ऐकत मोठा झालो, तेव्हा मी शाळेत असताना माझ्या वडिलांचं हे वाक्य ऐकलं आणि आमच्या घरी मनोहर भाऊ राहायचे. त्यांना मी बोललो की सख्खी आई म्हणजे माझी आजी तानाई, बरोबर, पण हा बाजीराव कोण? तर ते असायचे, अरे तुला कळणार नाही तो बाजीराव कोण. आणि माझं कुतूहल जागं व्हायचं. नंतर कळलं की हा बाजीराव मला भेटला कुठे? 6वीच्या इतिहासाच्या पुस्तकात. तेव्हा कळलं की हा बाजीराव दुसरा तिसरा कोणी नसून बाजीराव पेशवे, म्हणजे सत्ताधीश. म्हणजे काय असतं की आपण जेव्हा खरं बोलतो तेव्हा आपल्या सख्या आईला राग येतो किंवा सत्ताधीशांना राग येतो, पण तुम्ही नेहमी खरंच बोललं पाहिजे. कारण सत्यम शिवम सुंदरम, म्हणजे जेव्हा तुम्ही सत्य बोलता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक अलौकिक सौंदर्य दिसतं. कारण सत्याची ताकद ही प्रचंड असते. मग त्याच्यासमोर वाईट नजर असो काही असो, सत्यासमोर कोणीही टिकत नाही. सत्यम शिवम सुंदरम. परंतु ह्याच्यावर धार्मिक वाद नको. सत्यम शिवम म्हणजे ज्यांना आपलं सत्य बौद्धांनी भगवान गौतम बुद्धामध्ये पाहावं, जैनांनी भगवान महावीरामध्ये सत्य अहिंसा पाहावी, हे आणि ख्रिश्चनांनी आपल्या येशू ख्रिस्तांच्या मध्ये सत्य पाहावं, आणि शिखांनी अर्थातच गुरु नानकमध्ये, आणि मुसलमानांनी त्यांच्या अल्लामध्ये पाहावं, ज्याने त्याने आपल्या आपल्या आराध्यामध्ये ते पाहावं. याचा सांगण्याचा उद्देश काय की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि अशा या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये अगोदर हिंदुत्व आणि आता हिंदुत्वाचे वारे वाहू लागले आहेत. आणि हे 29 पर्यंत हिंदुत्वाचे वारे वाहणार. आणि त्याला कसं काउंटर करतात ते धर्मनिरपेक्ष ताकद खूप कमी कमी होत चालताना मला दिसते. त्याचं कारण असं आहे की विचारधारा आणि विचारधारेशी प्रेम याच्याशी संबंधित आहे. या विषयाच्या अगोदर मला थोडंसं विषयांतर करायचं आहे आणि मग मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. सध्या आरक्षण वर्गीकरण हा विषय खूप चर्चेला जातोय आणि आरक्षण वर्गीकरणला विरोध करणारा मोर्चा आत्ताच काही काळापूर्वी आझाद मैदानामध्ये झाला. त्या मोर्चांचं मी स्वागत करतो. रिपब्लिकन सेनानी आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर आणि जे पावसात भिजणारे भीम सैनिक, या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. खंत एवढीच आहे की माननीय शरद पवार साहेब जेव्हा साताऱ्याच्या सभेमध्ये ओले चिंब झाले होते तेव्हा मीडियानी त्याची फार दखल घेतली. तसं मीडियानी या मोर्चाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. आपण काय म्हणतो गोदी मीडिया, पण हे फार पूर्वीपासून सर्रासपणे पक्षपाती धोरण होत राहतं. असो, तो माझा मुद्दा नाहीये. तर आरक्षणावरती हे बोलत असताना आणखीन एक छोटासा मुद्दा आहे की काय होतं, गेले 2 महिने मी अनेक ग्रुपवर आहे आणि तिथे मला हेच ऐकायला मिळतं की वर्गीकरण, मग काय करायचं, सेन्ससमध्ये जातगणनेमध्ये महार लिहायचं की बौद्ध लिहायचं की मातंग लिहायचं, याच्यावरून इतका गदारोळ होतोय की जणू आज आपल्या समोरचे सगळे प्रश्न संपलेले आहेत आणि आरक्षण वर्गीकरण हेच एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. तर मानवा तसं नाहीये. त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही शासनकर्ती जमात व्हा. अर्थात तुम्ही शासनकर्ती जमात तर दूर, तुम्ही आरक्षणवादी जमात का होऊन बसलाय? मान्य आहे की शासनकर्ती जमात होणे सोपं काम नाही, पण तुमचं स्वप्न, उद्दिष्ट आणि तुमचा ध्येय तोच असला पाहिजे, तोच ध्यास असला पाहिजे की आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचंय, म्हणजे आपल्याला देणारं व्हायचंय, घेणारं व्हायचं नाही. परंतु हे वाटतं तितकं सोपं नाहीये.
कारण काय होतंय की हा षडयंत्र सरकारनेच रचलेलं आहे आणि म्हणून आता त्याच मोर्चाच्या काही दिवस अगोदर एका म्हणजे जातीचा उल्लेख मी करत नाही पण करावा लागतो, मातंग समाजाच्या एका माणसाने असं वक्तव्य केलं की मी सावरकर गोळवलकरांना मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाही. आणि हेच त्यांचा हेतू होता. ते बोलविता धनी दुसरे असतात, तुम्हाला उकसवतात. जसं ते डॉन मध्ये अमिताभ उकसवतो ना त्या शाकाला, बोल अबे छोड़ दो अबे गंजे साला इतना मारूगा. तेव्हा तो नारंग सांगतो की शाकार इसके चाल को समजो, ये झगड़ा करना चाहता है. ते मुद्दामून तुम्हाला झगडा करायला लावतात, तुम्ही त्यातच अडकून पडलं पाहिजे. कारण तुमचं रक्षण करायचं आहे तुम्हाला संविधानाचं. ह्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकून पडला तर 29 पर्यंत तुम्हाला ह्यात झुंजवणार, तुमचे नेतृत्व उभं करणार आणि त्या नेतृत्वामध्ये सुद्धा भांडणं लावणार, असं पपेट तुम्हाला फिरवणार. तुम्हाला कळणारही नाही 29 कधी आलं. तर तुमचं ध्यान दुसऱ्याकडे असलं पाहिजे आणि तुम्ही हिंदू राष्ट्र होत असताना जागृत राहिलं पाहिजे. तर या दोन विचारधारेमधला मूलभूत फरक मी आता तुमच्या समोर मांडतो. मी एका कार्यक्रमात गेलो. त्या कार्यक्रमामध्ये मला एक संघाचा माणूस भेटला जो चांगल्यापणे मला ओळखतो की माझे व्हिडिओज, लेख आणि विचार ही बीजेपी संघाच्या विरोधी आहे. परंतु त्या माणसाने मला इतका सन्मान दिला की मी थोडा वेळ गोंधळलो. अरे आयरे साहब आजी है, ये आयरे साहब है, राष्ट्रवादी के प्रवक्ता है, इनके विचार बहुत अच्छे हैं, ये खुलेआम स्पष्ट लिखते हैं, आइए यहाँ बैठिए, पाणी लाव, थंडा लाव. मला क्षणभर विचार पडला की ही व्यक्ती माझ्या विचारांच्या विरोधी आहे, मग माझा इतका सन्मान का करते ही. मग माझ्या लक्षात आलं की ते माझा सन्मान नाही करत आहे, तर त्यांचा संघटनेसाठी जो आत्मीयता आहे त्यांच्यामध्ये आणि त्यामुळे ते माझा सन्मान करतात. त्यांना वाटतं की हा व्यक्ती हुशार आहे, चांगला बोलतो, चांगला लिहितो, हा आपल्या संघटनेत असावा आणि या संघटनेसाठी त्यांचं प्रेम माझ्याप्रती असतं. दुसरे माझे एक मित्र जे अतिशय जवळचे आणि खूप टॉप लेवलला त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, त्याने मला सांगावं, सुरेश तुला काय वाटतं, तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा नेता होशील. मी म्हणलं का रे. लिहून घे, पुढचे 10 वर्ष राष्ट्रवादीमध्ये तू कुठेही होऊ शकत नाही, कारण तो एका विशिष्ट समाजाला प्रेरित करणारा पक्ष आहे. मी म्हटलं मला तरी तो सध्या शाहू फुले आंबेडकर विचार घेतोय तोपर्यंत मी आहे, मग तुझं काय म्हणणं आहे. अरे सोड राष्ट्रवादी, मी तुला उतनला भाईंदरला घेऊन जातो, तिथे तुला अशा लोकांशी मी भेटवतो. अरे तू चांगला लिहितोस, चांगला बोलतोस, तुझी चांगली पर्सनॅलिटी आहे, तू संघासाठी काम कर आणि बघ कुठे पोचतोस तू. अरे देवेंद्र फडणवीस तर सोड, तुला टॉपच्या लोकांमध्ये बसवतो. मी म्हटलं ते सगळं ठीक आहे, पण मला विचारच पटत नसतील तर मी काय करू. कारण तू जे सांगतोयस ते माझ्या मनाला पटलं तरच मी बोलेल ना. जर माझ्या मनालाच पटलं नाही तर मी ते बोलू शकत नाही आणि त्या लोकांना माझा उपयोगच नाही होणार. कारण मी त्या कार्यकर्ता नाही की मला एखादं पद घेतलं आणि मी ते पोलीस स्टेशनमध्ये गेलो, म्युन्सिपाल्टीमध्ये गेलो, त्या लेवलचं माझं काम नाही आहे, तर विचारधारेचं काम आहे. अच्छा, मग तो म्हटलं बघ तू विचार कर. म्हणजे एवढा त्यांना आपण विरोधी बोलून त्यांना हवं असतो. या उलट माझ्या विचारधारेचा माणूस मला भेटला आणि त्याने काय म्हणावं, सुरेश अरे काय ते व्हिडिओ बनवतो, अरे ते असले व्हिडिओनी काय होत नाही. मग मी त्याला म्हटलं अरे ठीक आहे ना, नाही होत, पण मग तुला काय म्हणायचं आहे. अरे असं नाही कुठे कोण होतं का, अरे किती लोक लेख लिहितात, व्हिडिओ लिहितात, त्याला काही अर्थ नाही. मी म्हटलं पहिली गोष्ट तुझ्या डोक्यातून काढून टाक की मला स्वतःला काय बनायचं आहे, मी करतो. मी हे विचारधारेसाठीच करतो. ज्यावेळी संविधान विरोधी ताकते स्ट्रॉंग उभे राहतात, आपलं एक मत असलं पाहिजे की नाही. वास्तविक ह्या माणसाने काय म्हणायला पाहिजे होतं की सुरेश खरोखर अरे तुझे ते व्हिडिओनी काय होऊ न, पण तू जे करतोयस ना समाजासाठी ते खूप मोठं कार्य आहे, पण तेवढा मोठेपणा नाही आहे त्यांच्यामध्ये. आणि मग काय करतात माहिती, आपल्या ओळखीचा माणसाचा व्हिडिओ आला की मग काय करतात, त्याच्या खाली मुद्दामून दुसरा व्हिडिओ टाकतील, नाहीतर काय करतील सेटिंग चेंज करतील आणि नंतर मग काय सांगतील माहिती, तुमचं महत्त्व कमी करायला. बघा हा 2 मिनिटाचा व्हिडिओ पहा, याने तुमचं आयुष्य बदलून जाईल. म्हणजे जाणीवपूर्वक, ज्याला तो ओळखत नसतो कारण म्हणून तो टाकतो आणि ओळखीचा
आपण स्वीकारलं मोठेपणा, तो नसतो ना, छोटी वृत्ती असते. म्हणून ते तुमच्या व्हिडिओच्या वेळी गप्प बसतात आणि मुद्दामून दुसऱ्याचा व्हिडिओ टाकतात. ज्याचं स्वतःचं आयुष्य वर्षानुवर्ष बदललं नाही, तो 2 मिनिटाच्या व्हिडिओने समाजाचं आयुष्य बदलायला निघतो. म्हणजे बाता खूप सांगतील आंबेडकर वाद, मग काय ChatGPTला विचारावं तसे उत्तरं असतात त्यांचे 1927 ते 56. माझं म्हणणं एकच आहे, खरा आंबेडकरवाद तो आहे जो स्वतःच्या सर्वांगीण विकासाबरोबर समाजाच्या विकासाला महत्त्व देतो. तो खरा आंबेडकरवाद आहे. परंतु आपण संघटनात्मक बांधणीमध्ये काय करतो की कुठेही बघा तुम्ही, जयंती असो काय असो, ते त्या चांगल्या लोकांना आपण बोलवत नाही. या उलट त्यांचं कसं असतं, त्या विचारधारेच्या बाजूनी लोक असतात. म्हणजे आपण बघू की काँग्रेस 70 वर्ष होती, त्याला इतिहास आहे. 70 वर्ष संघ हिंदुत्ववादी लोक काँग्रेसशी संघर्ष केली. जनसंघ जो आजचा भाजपा आहे, त्यांचे वोट किती असायचे हो, डिपॉझिट जप्त व्हायचे. हिंदू महासभेचे सावरकरांचे वगैरे डिपॉझिट जप्त व्हायचे, पण ते टिकले, उभे राहिले तुमच्या काँग्रेस समोर. आणि काँग्रेसवाल्यांनी काय केलं, हे 10 वर्षातच ते असे काय गळपटले की सगळे कोण खासदारीला जातोय, कोण आमदार जातो. का जातोय, विचारधारा पक्की नाहीये तुमची, तुमच्यामध्ये ते हे नाहीये की आपण विचारधारा टिकवायची. आमदार खासदार म्हणजे नेता नसतो. नेता तो असतो ज्याचा लोकांवर प्रभाव पडतो, ज्याच्या विचारांनी लोक प्रभावी होतात, तो खरा नेता असतो. त्यांनी बघा कसं, त्यांना 26 जूनलाच फक्त संविधान आठवतं. एरवी ते संविधानच्या बाजूनी नसतात, विरोधातच असतात. पण 26 जूनला त्यांचं प्रेम उफाळून येतं आणि मग ते कार्यक्रम घेतात. मग काँग्रेसवाल्यांनी पण त्याला विरोध करायला पाहिजे ना, ते नाही करत. कारण ते तशा रीतीने, म्हणजे तुमचं त्यांनी विचार असे फिरवले. उद्धव ठाकरे टोमना वाद, संजय राऊत सकाळचा भोंगा, सुषमा अंधारे हिंदू विरोधी, शरद पवार शरदउद्दीन, मुसलमान धार्जिणे. तुम्ही असं त्यांचं कुठल्याही विचारधारेच्या विरोधात तितके जोडकस मला दिसत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की 2029ला आपल्याला वाटतंय की काँग्रेस येईल. मला ते खूप कठीण वाटतं, कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या संघटनेत बदल करत नाही, आंबेडकरवादी नुसता आंबेडकरांचा पास्ट इतिहास सांगून नाही, फ्युचर आणि त्याच्यासाठी मन मोठं ठेवलं पाहिजे की चांगली चांगली माणसं समाजातून निवडून घेतली पाहिजे. आणि आता नवीन पिढीने ते स्वीकारलं पाहिजे. अगोदरची पिढी ही होती, संकुचित होती, हा माझ्यापेक्षा हुशार आहे, हा मग ह्याला नका बोलू, मग काहीतरी कारस्थान. अशा जयंतीतून तुम्ही मोठे होत नाही. तुम्ही म्हणतात बाबासाहेबांची जयंती मोठी होती, विचार मोठा झाला का तुमचा? गोळवलकर सावरकरांच्या जयंती मोठ्या होत नाही, त्यांचा विचार खूप मोठा झालेला आहे आणि त्या विचारांनी ते खूप प्रगती सत्तेपर्यंत आले. तुम्ही काय म्हणता, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. अहो, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मुंबईत एक साधं स्मारक नाही शाहू फुले आंबेडकरांचं, सावरकरांचं स्मारक आहे. ते सत्तेपर्यंत पोचले. आणि काँग्रेस आज जे सावरकरांच्या विरोधात बोलते, त्यांना माझा एक प्रश्न आहे की तुमची राजवट असताना दूरदर्शनवर कुणाची गाणी गायची? शाहू फुले आंबेडकरांची नव्हती. तने मजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. दुसरं जयोस्तु ते, ह्या गाण्यांचा भडीमार कोणाच्या काळात झाला? काँग्रेसच्या ना. मग आपण आत्ताच सावरकर विरोधी का? माझ्या एका परिचिताने सांगितलं, सुरेश तू कधी तुझ्या पक्षाच्या किंवा विचारधारेच्या विरोधात बोलतो, तुझा राज ठाकरे होईल. अजिबात नाही होणार. राज ठाकरे सत्तेच्या नुसार बोलत होते. मी विचारांशी प्रामाणिक आहे आणि मी तथ्यावर आधारित बोलून हा खोटा हा खरा सांगतो. मग माझी विचारधारा जर चुकत असेल तर त्याला दुरुस्त करणं माझं काम आहे आणि या दुरुस्तीच्या भावनेनेच मी बोलतो. आजचा हा माझा व्हिडिओ जो सत्यावर आधारित होता, ते माझ्या वडिलांनी सांगितलेलं सत्य आणि सत्तेशिवाय समोर कोणी असो तुम्ही बोला. आज त्यांचा 17वा स्मृती दिन असल्यामुळे हा व्हिडिओ मी त्यांना अर्पण करतोय. धन्यवाद.